मग आपण ही सगळी साफ करून घेऊया. हा याच्यामध्ये धागा असतो, काढायचं तर काढा, नाही तर राहू द्या. ही साफ केलेली कोळंबी आता आपण मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. याच्यामध्ये हा एक बटाटा आहे, याला असं कापून घ्या अर्धा, या किंवा तुम्ही 4 पीस पण करू शकता याचे. कोळंबी बटाटा आपला पॅन टाकलेला आहे. याच्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घालू. त्याच्यानंतर आपण अद्रक लसणाची पेस्ट घालू. टोमॅटो टाकलेला आपण थोडीशी मीठ घालायचं आहे. थोडीशी हळद, मॅश करून घ्या व्यवस्थित. झालेलं आहे तर आपण याच्यामध्ये कोळंबी सोडूया. आपण याच्यात हा बटाटा घातलेला आहे. हा बटाटा शिजण्यापुरता पाणी घालूया. आता हे लागणारं साहित्य, कारण आपण लाल मसाल्याची तरीवाली कोळंबी आपण करणार आहोत. त्याच्यासाठी 3 कांदे, खोबरा, अद्रक, धनिया पावडर, गरम मसाला, मिरची पावडर, मीठ आणि सगळ्यात शेवटी घेऊया आपण हळद आणि मॅगी मसाला. तर आपण हे भाजून घेऊया सगळं. याच्यामध्ये सगळं फक्त लसूण सोडेल. लसूण याच्यात नाही आहे कारण आपण शिजवताना अद्रक लसणाची पेस्ट घातलेली आहे, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये लसूण नाही घेतली. मसाला भाजून घेऊया. मसाला भाजून घेऊया आपण. लाल तांबडा तेल टाकूया थोडंसं. काय फक्त कांदा, खोबरं आणि अद्रक. याच्यात टाकूया आपण हळद आणि थोडासा गरम मसाला, धनिया पावडर. आता आपण याचं वाटण करूया. मसाला तयार झालेला आहे. आपला हा मसाला रेडी झालेला आहे. आता आपण पॅन गरम करायला ठेवलेलं आहे. याच्यामध्ये 2 चम्मच तेल घालूया. कारण शिजवताना आपण थोडंसं तेल घातलेलं होतं. मसाला याच्यात तेल चांगलं गरम झालं म्हणजे मसाला पटकन होतो. याच्यात घालूया मीठ, त्याच्यानंतर मिरची पावडर,
आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत 5 मिनिटं आणि गॅस कमी करणार, कारण मसाला छान मस्त होतो, लाल तरंग येते त्याला आणि भाजीला चव येते. बघूया आपण ही कोळंबी शिजली का? आपला मसाला तयार झाला. बघा किती छान लाल तरी आलेली आहे. आता आपण ही शिजलेली कोळंबी याच्यात घालूया. जेवढी ग्रेव्ही तुम्हाला हवी असेल तेवढं पाणी टाकूया. झाली ग्रेव्ही तयार. त्याला मोठी उकळी येऊ द्या चांगली आणि त्याच्यानंतर गॅस स्लो करा. कोथिंबीर घालूया. बघा छानशी उकळी आली आहे ना. आता आपण गॅस बंद करूया आणि याच्यात आपण सोडणार आहे मॅगी मसाला. मॅगी मसाल्याने भाजीला चव येते आणि खूप छान वाटते आणि लहान मुलांनाही खूप आवडते. मॅगी मसाला सगळ्यात फेवरेट आहे लहान मुलांना. त्याला हलवायचं नाही, झाकून ठेवायचं 5 मिनिट. गॅस बंद केलेला आहे. आता आपण डिशला सर्व्ह करूया. तयार झालेली आहे. छान वाटते ना लाल तरी मस्त कोळंबीची भाजी. डिश रेडी. थोडीशी कोथिंबीर घालूया. भाजी रेडी झालेली आहे. असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला तुमच्या आवडते डिश हवी असेल तर कमेंट करा आणि संपूर्ण परिवारात आणि मित्रात आणि मैत्रिणीत शेअर करा. धन्यवाद.